महिला दिन हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर सावित्रीबाईंच्या संघर्षाची आठवण ठेवण्याचा दिवस आहे. कारण त्यांनी जगाला शिकवलं, एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण समाज शिक्षित होतो. आधीच्या काळात मुलींना शिक्षण घेण्यास सक्त मनाई होती आणि त्यांनी फक्त घरकामच करावं अशी समाजाची अपेक्षा होती. मुली शाळेत जाण्याचा विचारही करू शकत नव्हत्या. स्वप्न पाहण्याची त्यांना परवानगीच नव्हती. त्या अंधाऱ्या काळात एक स्त्री पुढे आली, जिने समाजाच्या या चुकीच्या परंपरांना आव्हान दिलं. ती होती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यात नायगाव या छोट्याशा गावात सावित्रीबाईंचा जन्म झाला. साधं शेतकरी कुटुंब, साधं आयुष्य. पण नियतीने सावित्रीबाईंसाठी वेगळं स्वप्न ठेवलं होतं. पुढे त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना घरी शिकवू लागले. त्या काळात ही गोष्ट समाजासाठी धक्कादायकच होती, पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही. त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू झाली भारतातील मुलींची पहिली शाळा. पण हा मार्ग सोपा नव्हता. लोक त्यांच्यावर चिखल फेकत, दगड मारत आणि अपमान करत. पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्या रोज 2 साड्या घेऊन घराबाहेर पडत. एक साडी खराब झाली तर दुसरी घालून त्या शाळेत पोहोचत. आज आपण शाळेत जातो. मुली डॉक्टर, इंजिनियर आणि अधिकारी बनतात. या शिक्षणासाठी सर्वप्रथम लढणारी स्त्री होती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणासाठीच नाही, तर समाजातील अनेक अन्यायाविरुद्ध लढा दिला. विधवा आणि अत्याचारग्रस्त महिलांसाठी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. अस्पृश्यता आणि केशवपनासारख्या प्रथांविरुद्ध आवाज उठवला. सत्यशोधक समाजाच्या महिला विभागाचे त्यांनी नेतृत्व केले. समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणे खूप कठीण असते, पण सावित्रीबाईंनी हेच धाडस करून क्रांती घडवली. त्यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज लाखो मुलींच्या स्वप्नांना प्रकाश देत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज वुमन्स डेच्या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करूया.